शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिरूर तालुक्यामध्ये आजी माजी आमदार तसेच अनेक महत्त्वाचे नेते व पदाधिकाऱ्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावत सोशल मीडियावरून सर्वांनाच मतदान करण्याचे आवाहन केले। विद्यमान आमदार ॲडव्होकेट अशोक पवार यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबियासह मतदानाचा हक्क बजावला। तसेच माजी आमदार पोपटराव गावडे, माजी आमदार सूर्यकांत काका पलांडे यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष रवींद्र काळे, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रदीप सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष विश्वास डमढेरे, राष्ट्रवादीचे नेते मानसिंग पाचुंदकर पाटील, गोडगंगा साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे, भाजपच्या नेत्या जयश्री पलांडे, माजी सभापती मोनिका हरगुडे व नवनाथ हरगुडे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावल्याचे सोशल मीडियावर दिसत आहे। तसेच आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी प्रत्यक्ष काही गावांमध्ये जात आजच्या मतदानाबाबत तेथील काही नेते व सर्वसामान्यांची प्रतिक्रिया घेतल्यात। पाहूयात। शिरूर लोकसभा मतदारसंघातील ह्या शिरूर तालुक्यातील निर्वे या गावात आहोत। या ठिकाणी बीजेपीचे तालुकाध्यक्ष प्रदीप सोनवणे यांचं गाव आहे। या ठिकाणी अनेक मंडळी बसले आहेत। दोन पक्ष आहेत, या ठिकाणी समोर समोर चिठ्ठ्या वाटप चालू आहे, परंतु अजिबात त्यांच्यामध्ये वाद नाही या गावामध्ये, असं लोकांचं म्हणणं आहे। खेळीमेळीच्या वातावरण, तुम्ही तरुण आणि इथले एक उपसरपंच म्हणून काय सांगाल, कसं चाललंय वातावरण? खूप चांगले आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये इलेक्शन चालू आहे। गावात जरी दोन पक्षाचे कार्यकर्ते असले तरी एकत्रामध्ये आणि शांततेत मतदान चालू आहे। कुणाचा वादविवाद नाही, काय नाही। यंदा भरपूर प्रमाणात फरक पडला, कारण का इथून मागे लोकसभेच्या इलेक्शनला म्हणजे अशा पद्धतीचं म्हणजे लोक प्रतिसाद देत होते मतदानाला, पण ह्यावेळेस असं काय आलं, ग्रामीण भाग असल्या कारणाने कांद्याचा प्रश्न होता आणि दुधाचे प्रश्न, असे काय भरपूर प्रश्न आहेत जनतेपुढे। तर लोकांना म्हणजे बदल म्हणा किंवा काय म्हणा, म्हणून लोकांनी स्वतःच्या आयुष्य परिस्थिती बदलण्यासाठी ही लोकसेवेची निवडणूक हातात घेतली आहे, असं एकंदरीत चित्र आमच्या गावात तरी दिसतंय। ही निवडणूक सध्या तरी लोकांनी हातात घेतली। ते उत्स्फूर्तपणे येतात का, कोणी आणताय त्यांना? नाही, अजिबात नाही। इथं स्वखर्चाने सर्व लोक आणतात। आता मध्यात तुम्ही तिथं थोडं पाहिलं असेल, दोन वृद्ध महिला होत्या, त्यांनी स्वतःहून मनाची तयारी केली की यावेळेस मतदान करायचं, नाही तर काय केळस काय होतं, तरुणांना माहित नव्हतं की आज मतदानाला जायचं म्हणून। असंही खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आमची निवडणूक चालू आहे। किती टक्के मतदान होईल गावात? पूर्ण 50 ते 60% मतदान। उत्तम सोनवणे, वडगाव रासाई आणि मतदान केले। कोण कोण आले मतदानाला? आमचे सासू सासरे आहेत, सुनबाई आहेत। आजींचं वय किती आहे? आजींचं वय आहे आता 86 चालू आहे आणि सासऱ्यांचं 92 चालू आहे। आजींचं वय किती असेल? 90 वर्ष। कसं आहे निर्वीमध्ये वातावरण, कसं आहे? कसं एकदम आनंदात चाललंय ना? शांततेत आणि आनंदात काहीच म्हणजे आता इथून मागचा सगळा अनुभव पाहता आमच्या गावामध्ये नेहमीच जरी वेगवेगळे पक्ष असले, गटतट असले, तरी सुद्धा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी नेहमीच मतदान होतं। आजचंही मतदान लोकसभेचं खेळीमेळीच्या वातावरणात होईल याच्याबद्दल माझ्या मनात बिलकुल शंका नाही। सगळे मंडळी अतिशय एकमेकाशी प्रेमानं वागून ज्याच्या त्याच्या पार्टीचा या ठिकाणी मतदान आणण्याचा प्रयत्न करतात, परंतु कुठेही त्याच्यामध्ये एकमेकाबद्दल द्वेष वगैरे असल्या गोष्टी नसतात, कटुता नसते। अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात निश्चितपणे मतदान पार पडेल। एक तरुण मतदार आपल्यासोबत, तू मतदान केलं का? दाखवा मला एकदा। पहिलंच मतदान आहे का तुझं? तुझं नाव काय? काय करते तू? BBA करते। आपण आव्हान काय करशील? सगळ्यांनी मतदान करा। सगळ्यांनी मतदान केलंच पाहिजे, आपला हक्क आहे तो, तो आपण बजावला पाहिजे ना, आपला हक्क आपण बजावला पाहिजे। तुम्ही केलं का मतदान? दाखवा बाबा, काय सांगाल? केलं ना, केलं मतदान। किती वय तुमचं? 77 वय। मग मतदान किती वेळा केलं आतापर्यंत? आता 5-5 वर्ष येते, 5-5 वर्षांनी केलेले। काही दिवस मुंबईला होतो, दरवर्षीच केलेले? हा, दरवर्षी। बाबा तुमचं वय किती आहे? आमचं 75 75 वय। काय नाव तुमचं? भगवान बजावे।